साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरि सर्वमंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरणं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजव मारुतुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। आकाशाय ताडकालिंगम् आकाशाय ताडकालिंगं पाताळे वटकेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिंगं नमोस्तुते। शैली शिंगिशिरजटा झोली भगवा वेग कान में कुंडल भस्मलशे शिवगोरक्षणा तुझको आदेश मजरदयी सद्गुरु जने तारील हा संसार पुरो म्हणून विशेष अत्यादरो विवेकावे। ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजा मूलं गुरुकृपा मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुप्रथम मंत्र सत्य पूजा सत्य सत्यदेव परम पदम श्री गुरुवाक्य सदा सत्यम सत्यमेकं परम पदम सद्गुरुनाथ भगवान की जय। जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे। कशामुळे साचं झालं? साचं म्हणजे खरं होणं, सत्य होणं. कशामुळे झालं? तर तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही संत महात्म्यांनी आमचा सांभाळ केला म्हणून आमच्या जीवनाची सार्थकता झाली. म्हणून तुम्ही सांभाळिले संती. काय केलं संतांनी सांभाळून? अंतःकरणामधील भय निरसली खंती. खंती भय म्हणजे भीती आणि खंती म्हणजे चिंता. या दोनही गोष्टी आमच्या निघून गेल्या संतांच्या कृपेनं. म्हणून आमच्या जन्माचं सार्थक झालं. म्हणून कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. जो काळ सगळ्याला घाबरतात, ज्या काळाला सगळे देवादिका सकट, पण संत महात्म्याच्या कृपेने आता तो बळ करू शकत नाही, म्हणजे चाल करू शकत नाही, तो आपल्यावर मात करू शकत नाही. कशामुळे? तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या माझे वाणे तुझे वर्णे गुणनाम
ऐसे दे प्रेम काही कळा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यात्रय जनने देवाचे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तो कया देवा यावरी न करावा वेर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी तुम्हा सकल श्रोते सज्जन मायबापाच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला आपला पुरुषोत्तम अधिक मासानिमित्त अखंड ज्ञानयज्ञ सोहळा आणि या ज्ञानयज्ञ सोहळ्यामधील आजच्या तिसऱ्या दिवसाची हरिकीर्तनरूपी सेवा सर्व आयोजक संयोजक नियोजक कार्यकर्ते ग्रामस्थ मंडळी तरुण मंडळींच्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या एका पामर अज्ञानी जीवाकडे आलेली आहे आणि म्हणून तुमच्या मायबापांच्या उपस्थितीमध्ये या नामयज्ञ सोहळ्यामध्ये सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त देवचे सुप्रसिद्ध थोर साधू वैराग्य महामेरू वारकरी हृदय सम्राट चार वेदाचा सार पंचमरूपी गाथा निर्माते राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश परंपरेचे आद्य गुरु आणि गुरुच्या कृपेनं आणि भगवंताच्या नामचिंतनाद्वारे 6 शास्त्र 18 पुराण 4 वेदाच्या विरहित जाऊन हा नाशिवंत नर सदैव वैकुंठाला भगवान परमात्म्या समवेत घेऊन जाणारे असे संप्रदाय निष्ठ हृदय भक्ती वात्सल्याचा पुतळा तुकोबार आहे. यांच्या गाथेतील 4 चरणाचा आणि जन्माची सार्थकता कशामुळे होते आणि याची कारणं कोणती आहेत याचं स्पष्ट करून देणारा अभंग आहे. विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे 4 चरणाचा आहे. गाथ्यातला आहे माथ्यातला का माथ्यातला आहे बसलेले मंडळी नाही ना. आम्ही वारकरी माथ्यातलं घेत जी वारकरी नसतात ती माथ्यातलं आणि ते माथ्यातल्यावर नाचायला लय गोड लागत. गाथ्यातलं नाचायचं म्हणलं की नाही पण लक्षात ठेव आम्ही वारकरी मंडळात आम्ही गुरु परंपरा धारण केलेली मंडळी आमची परंपरा आहे वारकरी आणि म्हणून तुकोबाराच्या गाथ्यातला 4 चरणाचा भाग आहे. आणि तुकोबाराय सांगतात आज खऱ्या अर्थानं गुरुची कृपा माझ्यावरती झाली आणि ही देहरूपी नाशिवंत देहाची इमारत फळाला आली आणि म्हणून माझ्या मनुष्य जन्माचं आज सार्थक झालं. जोपर्यंत गुरुची कृपा होत नाही जोपर्यंत गुरु आपल्यावर कृपा करत नाही जोपर्यंत गुरुचा आशीर्वाद लागत नाही तोपर्यंत जीवनामध्ये असार असतं. असार सार तेव्हा मिळतं होय लक्षात ठेवा. उसातला रस प्यायचा आहे मग त्या उसाला पहिल्यांदा चरकात जावा लागतं. दाताखाली का व्हायना या 2 दाताखाली दाबावा लागतं तेव्हा त्याचा रस निघतो का बघितले ना नाही. म्हणून महाराज सांगतात माझ्या सद्गुरु चैतन्य बाबाजींची माझ्यावर कृपा झाली मला आशीर्वाद मिळाला आणि या मनुष्य जीवनाचं माझ्या आज सार्थक झालं म्हणून माझ्या जन्माचं इतार्थ कल्याण झालं. जन्मा आलो त्याचे मी जन्माला आलो त्याचं मी माणूस म्हणून जगतोय त्याचं मी माणूस आहे हे मला कळालं त्याचं आज खरं फळ झालं. साच खरं होणं लक्षात ठेवा. माणसांना खरं खरं कळत नाही आणि खोटं कळल्याशिवाय राहत. जर माणसाला खरं कळलं असतं तर माणसं वाईट वागली नसती. तोंडात एक आणि पोटात तुम्हाला चांगलं माहित आहे हो तोंडावर गोड बोली माणसं जन्माला आली नसती महाराज. पण जन्मच कळाला नाही माणसाचं जन्माचं महत्वच कळालं नाही. किती अनमोल किमतीचं जीवन आहे कळालंच नाही महाराज. हा जन्म प्राप्त होण्यासाठी आपण किती अट्टहास किती सायास किती प्रयत्न करावा लागतात. हे जर तुम्हाला कळालं असतं आम्हाला कळालं असतं तर कशाला एवढा अट्टहास एवढं लांबलं असतं महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात याच्यासाठी गुरु कृपा असावी माणसावरती आणि म्हणून त्या गुरुची कृपा झाली आणि तुकोबाराय सांगतात मनुष्य जन्माचं सार्थक झालं. गुरु फार महत्वाचा आहे. कुठं बी जा देवापेक्षा सद्गुरु महत्वाचा आहे आणि म्हणून त्या बाबाजी चैतन्याच्या कृपेने तुकोबारायांचं जीवन सार्थक झालं आणि त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले जे अमृतरूपी वचन
बाहेर पडलं ते अभंगाद्वारे लिखित करण्यात आलं. म्हणून तुका म्हणतात जन्मा आलो त्याचे, त्या जन्माचं सार्थक झालं ज्या जन्माचं माझ्या गुरुची कृपा होऊन त्याचं खरं मला महत्व कळालं. म्हणून अजी फळ झाले साचे, ज्या दिवशी संताची कृपा होते त्या दिवशी माझं खरं झालं. कसं काय खरं झालं तर माझा सांभाळ तुम्ही सांभाळिले संती. संती ती या शब्दाचा प्रत्यय घेतला तर अनेक वचन होतं. या पृथ्वी तलावरच्या संत महात्म्याने, साधू पुरुषांनी, युग पुरुषांनी माझा सांभाळ केला, म्हणजे माझ्याकडे लक्ष दिलं, बघितलं. लक्षात ठेवा, ही महाराज माझे आहेत म्हणण्यापेक्षा महाराजांनी म्हटलं पाहिजे हे लाडगाव माझं आहे, ही माणसं बसलेली माझी आहेत. तेव्हा त्याच्यामध्ये कुठंतरी आनंद मिळतो. महाराज आपण मस्त म्हणा महाराज माझे आहेत, महाराज म्हणा कोण मी नाही ओळखीत बा तुला. बरोबर का नाही? तुमचे लग्न झाले का? लग्न बसलेले कुणा कुणा संन्याशी मला सांगा बरं. आमचे दादा महाराज सोडून बरं, त्यांच्या घरी गेलो माहिती आहे मला काय करता. पत्नीनं म्हणावं मालक माझे आहेत, हे मालक माझे आहेत. तुम्ही म्हणले ही बायको माझी, ती म्हणले मी तुला ओळखीतच नाही भाऊ. मग म्हणून महाराज सांगतात हो माझ्या जन्माचं सार्थक कशामुळे झालं, माझं कल्याण कशामुळे झालं, मला हित माझं कशामुळे साध्य करता आलं तर माझा सांभाळ तुम्ही संतांनी केला. म्हणून तुम्ही आदरवाचक शब्द टापरला महाराज. याच्यामधून आपल्याला तुकोबारायांनी एक बोध केला की वडीलधाऱ्या माणसाशी बोलत असताना, आपल्यापेक्षा मोठ्या माणसाची चर्चा करत असताना, त्यांच्याशी संवाद साधत असताना आदरपूर्वक बोलावं, उद्धट भाषा नसावी. आता आम्हाला महाराज झाला असं वाटलं, 2-4 लोक पाय पडले का आम्ही म्हणतो आम्ही बापच झालो बा. काय राम भाऊ बरं आहे तू? अरे आजच्या वयातला भाऊ तो या, अरे लहान खांद्यावर तुलाच घेऊन खेळीन ही मंडळी. लक्षात ठेवा, इथं तुकोबाराने सांगितलं आपल्यापेक्षा जो मोठा असतो, अधिकार संपन्न असतो, त्याला आदराने बोललं पाहिजे. का आदराने बोललं पाहिजे तर आपण जर आदराने बोललो तर त्याच्याकडून आपल्याला आदर मिळतो, अनादर होत नाही. आदराच्या भाषेने आदर मिळतो, अनादर होत नाही. पण भाषा जर अनादराची असेल तर त्याचा आदर कधीच होत नाही. म्हणून तुकोबारायांनी शब्द आदरापूर्वक वापरला, प्रेमपूर्वक, सद्भाव अंतपूर्वक शुद्ध करून वापरला. तुम्ही किती आदर आहे, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही शब्द टाकेला. एवढंच नव्हे, वारकऱ्याच्या हातून भगवान विश्वनाथाला मागणी मागताना सुद्धा तुकोबारायांनी शब्द वापरला, तुम्ही विश्वनाथ. का? विश्वाचे नाथ आहात आणि या विश्वामधले आम्ही अनाथ आहोत, म्हणून आम्हाला सनात करण्यासाठी तुम्ही आमच्यावर कृपा करा. मग त्याच्याकडून काहीतरी घ्यायचंय, मग त्याचा आदर केला पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे. म्हणून महाराज सांगतात की तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही संत महात्म्यांनी सांभाळ केला, त्याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये झाला. भय निरसली खंती, भय म्हणजे भीती आणि खंती म्हणजे चिंता. जोपर्यंत माणसाच्या मनातली भीती निघून जात नाही तोपर्यंत मनुष्य निर्भय होत नाही, धीट होत नाही. घाबरतो कशामुळे? टोपीवाले बाबा, माणूस घाबरतो कशामुळे? भेव वाटल्यामुळे. मी बोललेलं कळतं का तुम्हाला? मावशा हो कळतं का? मी बंगाली बाबा नाही, मी महाराष्ट्रातला. माणूस कशामुळे? भीती वाटते म्हणून घाबरतो. सद्गुरु माऊलीनाथ बाबा विठ्ठल विठ्ठल अशी मला भीती जी वाटत होती, ज्या भीतीमुळे मी घाबरत होतो, थरथर कापत होतो, माझा शब्द मुखातून कंठातून फुटत नव्हता, माझी वाचा बोबडी बोलत होती, ती भीती निघून गेली. भय निरसन झालं, तिचं निघून गेली खंती, चिंता. हो, मनुष्य खचला कशाने जातो बरं? खचला कशाने जातो? चिंतेने. चिंता, किती चिंता, माझं कसं होईल, पोराचं कसं होईल, नातवाचं कसं होईल, पंताचं कसं होईल. अरे त्याचं कसं बी होऊ दे, तुझं बघ ना.
चिंता करायची नाही महाराज, आपण फुकटच करतो ना महाराज, घेणं न देणं. पण लक्षात ठेवा, महाराज सांगतात अवघी चिंता वारली. कशामुळे? संत दर्शनी हा लाभ. संताच्या दर्शनाने माझी चिंता मरून गेली, निघून गेली. मला आता चिंता मी करीत नाही. म्हणून महाराज सांगतात भय निरसली खंती. त्याचा परिणाम जीवनामध्ये कृतकृत्य झालो, समाधानी झालो. का? इच्छा केली ते पावलो. माझी धाव संपली आता. ज्याच्यासाठी मी धावधाव करत होतो, पळपळ करत होतो, एवढा अट्टहास करत होतो, आता ती संपली. माणसं म्हणतात ना, आता कैसे येणे जाणे, सहज खुंटली बोलणे. केव्हा केव्हा तुम्हाला कळत नाही मी बोललेलं? याचा आवाज येत नाही सिस्टीमचा, मी बंद करून टाका. यांना आवाज येत नाही, मग आपल्याला तर काय उपयोग आहे? आपण आपल्यात करू. मनुष्य शांत झाला की आता काय, आता त्याचं काय महाराज, आता त्याला येणं जाणं नाही. म्हणून महाराज सांगतात या संतांनी माझ्यावर ते कृपा केली, माझा संभाळ केला, माझी चिंता गेली, म्हणून मी आता शांत झालो. आणि त्याचा परिणाम जीवनातला. कशामुळे तुम्ही भीत नाहीत? कशामुळे एवढे निर्भय झालात? तर ज्याची मला भीती वाटत होती, ज्याच्या विचारानं मला थरकाप येत होता, मी खचून जात होतो, ते मरण, येणारा काळ आता काहीच करू शकत नाही आम्हाला. आता काळाच्या अधीन आम्ही नाहीत, काळ आमच्या अधीन आहे. आम्ही काळाच्या पराधीन झालो. म्हणून तुका म्हणे काळ काळ मृत्यू. आता आम्हाला मृत्यूचे भय नाही, मरणाचं भय राहिलं नाही. जसं महाराज म्हणतात मरण माझे मरुनी गेले. आता आम्हीचं मरण मरून गेलं. मग ज्याचं मरणच मरून गेलं तो मरणाला भीत नाही, आणि तो आता आमच्यावर काहीच चाल करू शकत नाही. कशामुळे? तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. आईवडिलाच्या थोड पुण्य प्रसादानं, सद्गुरूच्या कृपेनं अभंगाचा शब्दशः अर्थ तुमच्या समोर मांडला. अजून थोडंसं चिंतन करणे अगोदर वारकरी संप्रदायाचा नियम आहे की अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. तुम्ही 3 दिवसापासून तुम्हाला माहीत आहे, म्हणजे नियोजन चालू असल्यापासूनच तुम्हाला माहीत आहे. पण रोज वक्ता सांगत असतो, तुम्ही ऐकत असतात. आणि म्हणून 12 महिन्यामधील येणारा अधिकम पुण्य फल प्राप्त्यर्थम, अधिकस्य महत्व ज्याला दिल्या जातं तो अधिक मास, त्याला पुरुषोत्तम पुण्य, अधिक पुण्य प्राप्त करण्यासाठी भगवंताचा अवतार पुरुषोत्तम, उत्तम सगळ्यात मोठा आनंदाचा असा पुरुषोत्तम मास, अधिक मास. आणि आपल्या ग्रामीण भागात म्हणजे धोंडा. धोंडा कुणाचा असतो? तुमच्या गावात धोंडा होत नाही का? गावातल्या धोंडाईचा नाही. धोंडाईनं आयुष्यात कधी दगडाला अंगाला धोंडा लावला नाही, तर तिला धोंडा काय माहित. मावशो, तुम्हाला माहिती आहे का धोंडा कशाला म्हणतात? जावई जावई जावयाला जेवण करणं उत्तम असतं म्हणले. आता नवीन निघालं 1 तोळा. जावयाना फोन करावा घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी धनदान करावं. सत्कार्याच्या ठिकाणी ती लक्ष्मी दान करावे. आपण ती लक्ष्मी कमवून त्याच्यापासून जर काही साठा अन्नधान्याचा करून ठेवला असेल, ते अन्नधान्य आपल्याला नीट पचावं, खाता यावं, ते टिकून आपल्या घरात राहावं असं जर वाटत असेल, आपला प्रपंच जीवन सुखी व्हावा, आपला परिवार आनंदातच राहावा असं जर वाटत असेल, तर याच्यासाठी धर्म कार्यामध्ये अन्नदान करावं. आणि ते अन्नदान करत असताना ते अन्नाची फलश्रुती प्रसादामध्ये रूपांतर व्हावं आणि जीवनाचं दुःख निरसन होऊन सुख प्राप्त मिळावा, त्याला कसला त्रास होऊ नये त्याच्यासाठी करावा लागतं ते ज्ञानदान. भगवंताच्या नामाच्या चिंतनाचा जोपर्यंत जय घोष होत नाही तोपर्यंत त्या अन्नाला पावित्र्यता निर्माण होत नाही.
आणि जोपर्यंत त्या अन्नाला पवित्रता निर्माण होत नाही तोपर्यंत त्याचा प्रसाद होत नाही. मग तो प्रसाद स्वरूपात प्राप्त करायचा असेल तर त्याच्यासाठी ज्ञानदान करावं लागतं. म्हणून आपल्या सर्व लाडगाव मधील ग्रामस्थ मंडळीने एकत्र येऊन परमपूज्य गुरुनिष्ठ ब्रह्मीभूत स्वानंद सुखनिवासी गंगागिरीजी बाबा आणि नारायणगिरीजी बाबा यांच्या आशीर्वादानं धर्म हृदय सम्राट अखिल विश्व हिंदू रक्षक ज्यांनी ब्रीद वाक्य हाताशी घेऊन राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या आपल्या गुरुच्या आशीर्वादाने पावलावर पाऊल ठेवून तुम्हा आम्हा मायबापांना आशीर्वाद देऊन आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन करण्याचं कार्य ज्यांनी हाताशी घेतलं असे सर्वांच्या हृदयस्थानामध्ये विराजमान असणारे सद्गुरू रामगिरीजी बाबा यांच्या प्रेरणेने आमचं भूषण आहे महाराज. आम्हा असणाऱ्या लेकरांना ज्यांचा आशीर्वाद मिळून आम्ही या नारदाच्या गादीवर उभा राहतो. आईचं पवित्र असं अंतकरण आहे. त्यावेळेस मी शिरसगावला आमचे गुरुबंधू त्यांना गादीवर बसवण्याचं हरिबाबांच्या गादीवर बसवण्याचा प्रसंग होता. तिथे बाबा आले होते. कोणत्याही आखाड्याचा कोणत्याही संप्रदायाचा कोणाचाही अजिबात एक शब्दानं सुद्धा कधी मन दुखवत नाही किंवा आपल्या वक्तव्यामधून कोणत्या जातीला संप्रदायाला पंथाला कोण्या व्यक्तीला त्रास होईल असं कधीही एक अपशब्द मुखातून घालवत. इतकी विचार सुमय सूचकतेमध्ये जीवन आपलं आहे महाराज. आणि तुम्हाला सांगू मायबापा हो, खरं बोलणाऱ्याला त्रास होतो, खोट्याला होतो का? खोट्याला त्रास होतो का? खरं बोलणाऱ्याला मात्र ज्याच्या अंगात देव येतो जे बोकडं कापीत नाही त्याला कोणीच काही म्हणत नाही. आणि हे सगळे मूर्खाचे लक्षण आहेत. आता बरेच वाऱ्यावाले जेलमध्ये गेले. कुठे गेले का त्यांची बंगाली विद्या आणि येणार आहे ते आपल्याकडे बी. आंबाबाई मारियाई भोनियाई जानाई जोखाई खंडोबा बिरोबा सुदर्शन बाबा सगळं जेलमध्ये. लक्षात ठेवा. मला शास्त्राला धरून संत महात्म्याची संप्रदायाची परंपरा जतन करून आपण देवाचं करा असो. म्हणून तरी सुद्धा सोसी जगाचे आघात माझ्या ज्ञानोबा तुकोबा नाथबाबांच्याकडे दृष्टिक्षेप टाकला. अरे माझ्या ज्येष्ठ वडीलधाऱ्या मंडळीला एवढा त्रास होता पण एवढा सहन करून जगाचं कल्याण केलं. आणि म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवला आणि जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निर्भयपणे या समाजाकडे आपल्याला ज्ञानदानाचं कार्य करणारं पवित्र ठिकाण म्हणजे आपलं बेट आहे महाराज. स्तुती करीत नाही बरं का महाराज, मी उगाच वस्तुस्थिती सांगतोय तुम्हाला. नाही तर म्हणतात आमच्या गावात आला म्हणून बाबा स्तुती करत असेल. अजिबात नाही. आमच्या भगव्याची बाबा शान आहे महाराज. देवगडला तुम्ही कधी आला असताल तर बघा या भगव्याचं एवढं महत्व आहे की आपला उत्तराधिकारी निवडताना बाबाजीने विचारपूर्वक आखाड्याची पंचायत दीक्षा करून बीज हवन करून प्रकाशगिरी बाबांच्या अंगावर भगवा घातला आणि मग गादीवर बसवला. विठ्ठल कारण हिंदू धर्माची शान म्हणजे हा भगवा आहे महाराज. म्हणून माझ्या राजानं त्या शिवनेरी गडावरती रायरेश्वराला रक्ताचा अभिषेक घातला, हर हर महादेवाची गर्जना केली, पण झेंडा फडकताना मात्र भगव्या कलरचा फडकवला जो अजूनही फडकत आहे. म्हणून सांगतात एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचे नाव गाजले गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचे नाव गाजले गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर.
माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर हे आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर जात पातळा धर्म मानितो जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर हे पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर माझ्या राजाचं नाव माझ्या देवाचं माझ्या शिवबाचं नाव गाजते गड किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं 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 नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर जेवा याला म्हणतात भगवं रक्त सळसळत मला आपल्यात रक्त आहे पण सळसळत नाही काय आपलं रक्त कुठं सळसळतं भावासंग बांधावरून भांडणं करायला आणि तुमचं रक्त कुठं सळसळतं सासूला घरातून बाहेर काढायला अरे रक्त सळसळलं ते धर्म कार्यासाठी धर्माच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी माझ्या देवावर धर्मावर गरिबांवर अत्याचार होत असला कुणी त्यांच्यावरती जबरदस्ती करत असलं सत्याच्या ठिकाणी आपलं रक्त सळसळावं दगडावर नाव फुकट राजाचं कोरलं नाही कारण सत्यासाठी लढला चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही कीर्ती आपल्या बेटामध्ये राहिली नव्हे अरे त्या गोदावरी मातेचं पाणी हाताहंड्यात घेतलं तर तूप तयार झालं ही भगव्याची ताकद आहे माझ्या बाबांच्या फुकट पाणी झालं नाही आपलं तर पाण्याचं तूप आपलं तुपाचं पाणी होतंय तरी कळलं ना महाराज म्हणून लक्षात ठेवा असं सुंदर बाबांचा आशीर्वाद आपल्याला आहे आपण त्यांचं मार्गदर्शन आशीर्वाद सतत घेत राहावा त्यांच्या छत्रछायेखाली आपलं जीवन जगावं साधूच्या चरणाच्या छत्रछायेखाली आपलं जीवन असावं का शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात जो साधूच्या संताच्या सत्पुरुषाच्या चरणाजवळ राहतो त्या चरणाचे रजकण त्याच्यावर उधळल्या जातात त्याच्या अंगावर पडल्या जातात आणि त्या रजकणाने परिणाम काय होतो त्याच्या अंतःकरणामधली वासना द्वैत भेद वृत्ती संत चरण राजा लागता सहाजा 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 संत चरण लागता सहज संत चरण राजा लागता सहज
लक्षात ठेवा, जोपर्यंत वासना जात नाही तोपर्यंत राम नामाचा बोध आपल्याला होत नाही. लक्षात ठेवा, वासना गेली पाहिजे आणि ती घालवायची असेल, तिचा नायनाट करायचा असेल तर संतांच्या चरणाजवळ राहा. संतांची बरोबरी करू लोक बाबाच्या बरोबरी करायचं प्रयत्न. मला बाबा लय मानित येतो, मग मी त्यांच्या स्टेटनं सोडून दे बाबा. जो वाकला तो टिकला. काय? जो वाकला तो टिकला. मला सांगा, उभा राहिल्यानंतर डोक्यावर हात पडतो का वाकल्यावरती? मग आपल्याला जर आशीर्वाद घ्यायचा असेल तर वाकायचं. मला सांगतात, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता तेने कोणी आणता, तेने कोणी रे आणता, तेने कोणी रे. नम्र झाला भूता तेने कोणी रे आणता, कोणी रे आणता, तेने कोणी रे आणता. तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. अनंताच्या कणाकणामध्ये समाविष्ट असणारा, स्वर्ग मृत्यू पाताळाची उत्पत्ती करणारा, तुम्हा आम्हा मायबापाचा प्राण सखा विठ्ठल जर कशामुळे कोंडला गेला असेल, मला सांगा ना. त्या जनाबाईने हृदयात कशामुळे साठवला? हृदयी बंदी खाना केला, हृदयी बंदी खाना केला, हृदयी बंदी खाना केला, हृदयी बंदी खाना केला. आता विठ्ठल कोणीला, आता विठ्ठल कोणीला, हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोणीला, हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोणीला, बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला. लक्षात ठेवा, या हृदयरूपी मंदिरात त्याला साठवायचंय, बसवायचं असेल तर वाकायचं शिकलं पाहिजे. संतांच्या जवळ असावं, खाली असावं, त्यांच्या बरोबरी करण्याचा प्रयत्न कधी. आपले गुरु आहेत महाराज, म्हणून अशा बाबांच्या सहवासात आपल्या सर्वांचं जीवन आहे. खऱ्या अर्थाने आपल्या गावाचं परम भाग्य आहे की आज असा एवढा मोठा आनंदाचा पवित्र पावन, जीवाला सुख समाधान, पाप घालवणारी, पाप नाशी अशी भगवान शिवाच्या जटेमधून प्रगट झालेली गंगा ही भूतलावरती येऊन आज ती फेडीत पाप ताप जात असताना ही गोदावरी माता आपल्या सानिध्यामध्ये आहे. आणि तिच्या पावन कुशीत वसलेलं हे लाडगाव लाडाचं आहे. कसं आहे? यडाई माझी लाडाची गा लाडाची, आहे की गाणं ऐकलं नाही तुम्ही? जशी ती आराधी म्हणतात, यडाई आमची लाडाची, तशी आम्ही या गंगेच्या पवित्र पावण्याने पावन होऊन बाबांची आम्ही लाडकी. लाडगाव सुंदर गाव आहे, लाडकं प्रेमळ, जीवाचं लाडकं म्हणजे जीवाचं, हे जीवाचं गाव. आणि या गावामध्ये अधिक मास सांगितलेला पुरुषोत्तम मास म्हणतात, आणि आपल्या ठोबळ भाषेत धोंडा. बरीच लोक म्हणले धोंड्यात आमकं चालत नाही, तुमकं चालत नाही. अरे एवढं अधिकम पुण्य प्राप्ती करण्यासाठी हा पुरुषोत्तम पुण्यदायी मास निर्माण झाला, याला मलमासही म्हणतात. एवढंच आपल्या अंतःकरणातलं मल विक्षेप आवरण नावाचे दोष घालायचे असतील तर माणसाच्या जीवनामध्ये तिसरी अवस्था प्राप्त झाली पाहिजे. तोपर्यंत हे
विकार जात नाहीत. म्हणून हा असा अधिक महिना आहे. द्वेष घालणारा, आपल्या मनातलं द्वैत काढायचं असेल, भेदभाव, म्हणून याच्यामध्ये जे कार्य करताल परमार्थाच्या ठिकाणी, धर्माच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी दान करताना त्याच्या केलेल्या दानाच्या डबल पुण्य मिळतं, डबल. म्हणून त्याला अधिकम पुण्य, अधिकस्य. आता जे अन्नदान करणारी मंडळी आहेत त्यांनी जे दान केलं असेल अन्नदान मोकळ्या मनानं, त्याच्या डबल पुण्य त्यांना मिळणार आहे. लक्षात ठेवा. ज्यांनी महाराजाला जेवढं जास्त पाकिट देतील बाबा, त्यांना त्याच्यापेक्षा सकाळच्या वेळी डबल पैसे मिळणार आहे. बरोबर ना? पाकिटवाल्याला विचार करा बरं का. तसं काही नाही आहे. लक्षात ठेवा. या का महिन्यामध्ये जे दान करताल, जे कर्म करताल, जे नामचिंतन करताल, जी सेवा करताल, जी भक्ती करताल, ती भक्तीचं डबल पुण्य मिळतंय. मग मला सांगा, या महिन्यात केलेलं काम वाईट कसं? मला एक जणांनी रात्री फोन केला, म्हणे बाबा आम्हाला घर बांधायचे, नारळ फोडायचे, पण मुहूर्तच लागना. अरे म्हणलं ह्या महिन्यात मुहूर्त काढायची काय करायचं? पाडव्याच्या दिवशी मुहूर्त काढायला जायचा का? अक्षय तृतीयाला म्हणायचं का बा ब्राह्मण देवाला, ए ब्राह्मण देवता अक्षय तृतीयाला मला नारळ फोडायचा मुहूर्त आहे का? म्हणता येईल का? महाराज याच्यात मुहूर्त नाही. आणि ह्या कर्मकांडामध्ये आपण जास्त गुरफडल्यामुळे आपले हाल आहेत बरं का. 30 वर्षाचं पोरग झालं तोवर काहीच नाही. 30 वर्षाकडे ब्राह्मणाकडे गेले, मग म्हणले त्याला कालसर्प शांती, चांडाळ योग शांती, अन्न शांती, ग्रह शांती. आलं 30 वर्षानं कसे आले त्याच्या नशिबाला? लक्षात ठेवा. त्या मला म्हणायचं नाही कर्मकांड कराय, पण लई त्याच्यात गुरु पडू नका. असो, म्हणून या मासामध्ये आपल्या गावामध्ये सुंदर असा नाम सप्ताहाचं नियोजन केलं. आणि ह्या सप्ताहामध्ये पुनश्च दुसऱ्यांदा मला येण्याचं या गावामध्ये परम भाग्य लाभलं. पहिल्यांदा आलो होतो नवरात्रीमध्ये जगदंबेच्या. सर्व आपलं नवरात्र उत्सव मंडळ, तरुण मंडळी, आमचे असणारे आपल्याच गावातील भूमिपुत्र सतीश दादा, विकी दादा, ऋतिक दादा, आमचे बबलू भाऊ, चादीनाथ भाऊ आणि बाकीचे तुम्ही सर्व मंडळी आहात. ह्यांची असणारी आमचा त्यांचा परिचय. आणि त्यामुळे मला या गावात दुसऱ्यांदा येण्याचा योग आला. ही खऱ्या अर्थानं बाबाची माझ्यावर कृपा, प्रेम. हो. आणि म्हणून गुरु शिष्याचं नातं हे एवढं पवित्र असावं, त्याच्यामध्ये काही द्वैत नसावं. म्हणून मला खऱ्या अर्थानं आज मला एवढी साडेसती, कालच्या रात्री 8 वाजल्यापासून तर सकाळी 1:30 वाजूस तर मी गाडी चालू होईना. मी म्हणलं नक्की लाडगावातून कोणीतरी लिंबू मारलं. बरं पहिली नका का मई चालू व्हायना महाराज, दुसरी आणली ती आश्रमात चालत आली आणि बंद करून चालू करायला गेलो, ती सुद्धा चालू व्हायना. आयला मी म्हणलं मोठे तांत्रिक दिसतात भाऊ इकडं, खिळे गिळे ठोकले काय करून लिंबाला. पण त्यांना कुठं माहिती आहे, ये नाजी का बच्चा, ये तो हमारा बाप है. मी गाडी चालू करूनच लाडगावला आलो, महीच घेऊन आलो, भाड्यानं नाही आणली. म्हणजे तसं काही नाही केलेलं बरं का, तिची बॅटरी डिस्चार्ज झाली होती, मलाच कळाली नाही, मला राग यायचा, तसं काही झालं. असो, पण चला गुरुची कृपा आहे आमच्या आणि बाबांचा आशीर्वाद एवढा मोठा मिळाला. पुनश्च तुम्हा मायबापाचा दर्शनाचा योग आला. खऱ्या अर्थानं ही गुरु कृपा आहे. म्हणून तुम्हा मायबापाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आज ज्यांचं अन्नदान आहे त्यांची फार इच्छा होती की आपल्याला या महाराजांची तारीख मिळावी. खरं अर्थाने मला आज काला पंढरपूरमध्ये होता सकाळचा, पण ज्यावेळेस मला आमच्या ऋतिक दादाच्या वडिलांनी फोन केला, म्हणे महाराज असं असं आहे, आणि तिथे आमचा सप्ताह, आमच्या एका महात्म्यांचा सप्ताह चालू होता, यज्ञ चालू होता आणि यज्ञात आज काला होता. पण काला करून येणं झालं नसतं, म्हणून मी परवा दिवशी सेवा करून काल वापस आलो. आणि म्हणून आपल्या गावातील असणारे सर्व डोंगरे परिवार, चित्तर परिवार, शिंदे परिवार, वैद्य गवारे आणि मनियार परिवार, महाराज मला पत्रिका वाचल्यावर एक अभिमान वाटला. काय हम हिंदू है म्हणून आपण कुणाची तरी अवहेलना करत असतो, पण लक्षात ठेवा ते रक्तसुद्धा लालच आहे आणि त्यांना सुद्धा हिंदुत्वाविषयी गर्व आहे. म्हणून आपल्या सप्ताहात पंक्तीत भाग घेतात. आष्टी तालुक्यामध्ये केळपिंपळगाव गाव आहे, त्या गावामध्ये एक सरपंच आहेत,
त्यांचं नाव मला माहीत नाही, आडनाव शेख आहे. ते कपाळाला बुक्का लावतात आणि म्हणताना रामकृष्णारी म्हणतात. ते अलीकून पलीकून नाही म्हणत. माझ्या कार्यक्रमात स्वतः त्यांनी बोलताना मी बऱ्याच वेळेस ऐकलंय महाराज. पण लक्षात ठेवा महाराज, खऱ्या अर्थानं त्या परिवाराचं मी मनापासून अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं हे संप्रदायाचं वैभव आहे. कारण त्यांनी शास्त्र वाचलंय आणि शास्त्र वाचल्यामुळे त्यांना असं कळालं की आपलीही पूर्वज, आपल्याही खानदानातली माणसं माझ्या पांडुरंगाची सेवा करणार होती. कबीर मोमीन लतीफ मुसलमान. मग जर ती सेवा करत होती तर आता आपण का माघार घ्यावी. कंधे से कंधा मिला कर हम तुम्हारे साथ चलून आपल्या या नाम सप्तात अधिक मासाच्या मध्ये अन्नदान केले. खरंच टाळी वाजवा त्या परिवारासाठी. आणि अशी गोष्ट ही कशामुळे घडलं असेल महाराज, ही फक्त बाबांची कृपा आहे बरं का. ही फक्त बाबांची कृपा आहे की बाबा हो, जातीपातीवरून भांडू नका, तुम्ही आम्ही एक आहोत, एकाच पांडुरंगाची एकाच भगवंताची लेकरं आहोत. कारण बाबांनी कधीही भेदभाव केला नाही. भेद भ्रम अमंगळ मांडलंय त्याला. आम्ही त्या अमंगळाकडे जात नाही, आम्ही कुणाचा भेद करत नाही. असो, या सर्व परिवाराचं मी मनापासून अभिनंदन करतो. या हरिकीर्तनासाठी सुंदर साऊंड सिस्टीम आहे, त्यांचे मनापासून अभिनंदन. कीर्तनही चाललंय, चांगलं रेकॉर्डिंग करायचं, पण टाकताना चांगलं टाकावर, नाही तर चुकीचं टाकून उद्या सकाळीच माझ्या घरी गाडी पाठीताना वाय 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 वाय. एक तर मी असा आहे महाराज, हमको आगे ना पीछे. हा, आम्ही गरीब लेकर महाराज, तसं काही नाही. आमचा बापलाही समर्थ आहे, आम्हाला काही होऊ देणार. सुंदर अशी 2 मृदंगाचारी आहेत की त्यांच्या हातामध्ये एवढा गोडवा आहे की खऱ्या अर्थानं बापानी शेतामध्ये कुदळून त्याच्यात धान्य पेरावं आणि त्या पेरलेल्या धान्य उगवून यावं, त्याची बाजरीची भाकर खावी. ती जशी चविष्ट लागते ना, तसे त्या बापाच्या घामाच्या कष्टाचं हातात बळ आहे की गोडवा एवढा निर्माण आहे. तुमचे नावं मला माहीत नाहीत, पण तुमचे मनापासून अभिनंदन. कारण आम्ही सगळी बेटातली लेकरं आहोत. माझी गुरुबंधूच आहेत. मी जरी भगवं घातलं असेल, संन्यासी झालो असेल, मी जरी बाबांचा शिष्य झालो असेल, तरी सुद्धा लक्षात ठेवा आम्ही गुरुबंधूच आहोत. आम्ही काही गुरु शिष्याचं नात नाही. सुंदर हात त्यांचा आहे. इकडं आमच्या सर्व माते समान असणाऱ्या टाळकरी भगिनी आहेत, विनेकरी बाबा आहेत. छान बाबा. हां, तुम्ही सगळं चांगलं आहे बाबा. उद्यापासून फक्त फेटा बांधीत जा, एकच नंबर. हो, पुढल्या सप्त्यापर्यंत सोयरीक झाली म्हणून समजा. असं म्हणून हां, नाही पण चांगले असं असावं. धोतर, नेहरू शर्ट, टोपी वारकऱ्याचा पोशाख आहे. आमची सर्व गायनाचार्य आणि विशेष म्हणजे तरुण टाळकरी मंडळ यांच्यासाठी टाळी वाजव. फक्त पोरावा एक करायचं. माझ्याकडं बघा, माझ्याकडं मैं इधर देखो, एक करायचं. उद्यापासून डोक्यात टोप्या घालायच्या. आता शाण्या माणसांनीच नाही घातल्यात, पोरं तरी केव्हा घालायचे. पण विनंती आहे, आपली डोक्यावरती आहे छत्र छाया, फक्त टोप्या घालत जा, काही अडचण नाही. तुमचा पोशाख राहू द्या, पॅन्ट शर्ट, तुम्ही बरमुडा घालून उभा राहा, पण टोपी घाला, काहीच अडचण नाही. हळूहळू तुम्ही, हीच खऱ्या अर्थाने वैभव आहे, भविष्याची धुरा आहे वारकरी संप्रदायाची आमच्या. सुंदर टाळकरी महाराजांनी सुंदर असे चाल म्हणल्याबद्दल त्यांच्या मनापासून अभिनंदन. खूप गोड आवाज महाराज. हां, फक्त मला सबदून घ्या बरं का. हां, आणि मी मागं आपल्या शिवरईला वैजापूर तालुक्यात शिवरईला कीर्तन आलो तो कानिपनाथ बाबांच्या, तिथे आमच्या असणाऱ्या भगिनी सुंदर साथ करायला होत्या. आणि आपल्याच गावातील कन्या आहेत. खऱ्या अर्थानं धन्य माता पिता तयाची. बस आशीर्वाद असो बाबांचा ताई तुला. आणि पहिल्या दिवशी मला वाटते सेवा झाली आहे का नाही. वा, छान आनंद आहे ताई. हां, तुम्ही बी डोक्यावर घेत जा. आपण मीराबाई जनाबाई असं लोकाला वाटलं पाहिजे. आपण कलियुगातल्या मॉडेल कीर्तनकार नाही, म्हणजे राग येऊ देऊ नको बरं का. नाही तर तुम्ही म्हणताना बाबा उपदेश करायला आला काय आम्हाला. मला उपदेश नाही, फक्त कसं आहे महाराज, मीही बिगर फेट्याचं कीर्तन करत होतो. पण भास्करगिरी बाबांना ज्या वेळेस कळालं त्यावेळेस बाबांनी मला जवळ घेतलं. बाळा तू का फेटा घालत नाही. म्हणलं बाबा मला ते फेटा बांधता येत नाही आणि मला सवय नाही. पण बाबांनी सांगितलं लक्षात ठेव, डोक्यावरची पगडी म्हणजे वारकरी संप्रदायाची शान आहे.
ज्याच्या डोक्यात काहीतरी आहे वरून असं समजायचं त्यो आपण नाही म्हणत का याच्या डोक्यात काहीतरी बुंगत आहे बरं का. म्हणून बाबांनी स्वतःचा फेटा काढला आणि माझ्या डोक्यावर मांडला. तेव्हापासून मी डोक्यावर फेटा बांधून कीर्तन करतो. म्हणून असू द्या, सर्व टाळकरी मंडळी माझ्यापेक्षा वयोवृद्ध आहेत. सर्व आमच्या हार्मोनियम वाजवणाऱ्या असणाऱ्या मातोश्री बघा महाराज, मनसम उगाच त्यांना शासनानं 50% दिलं नाही, फुकट आहे का महाराज. पण सुंदर अशी हार्मोनियम वाजवतात. जे आरती एवढ्या सुंदर वाजवतात त्या आरती तेवढ्या सुंदर गायन करत असते. भजन येतं नाही तुम्हाला भजन? वा वा. मग म्हणताना कीर्तन संपल्यावर आपण म्हणू सगळे झोपलो. यांना कसं पण सुंदर त्यांचा बघितलं मी महाराज, सुंदर आहे. बस खरे अर्थानं त्यांच्या मनापासून माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांचे आशीर्वाद, बाबाजींचा आशीर्वाद त्यांना लागावा असो. आणि तुमचेही सर्व ग्रामस्थ मंडळी एवढ्या बहुसंख्येने तुम्ही उपस्थित राहिलात आणि कार्यक्रम एवढ्या जोमात चालू आहे. असं वाटत नाही कार्यक्रमाचा 3रा दिवस असेल म्हणून, जसं वाटतं बाबाचा 3रा दिवस आहे. पण एवढ्या बहुसंख्येने तुम्ही सर्व ग्रामस्थ पुरुष मंडळी, तरुण मंडळी या ठिकाणी जमलात, माता भगिनी जमलात, तुमचे मनापासून अभिनंदन करतो. आणि या अन्नदान तुम्हाला प्रसाद स्वरूपाने खायला मिळावं, त्याचा प्रसाद आनंद मिळावा, दिवसभर केलेल्या कामाचा थकवा जावा म्हणून सेवेसाठी तुकोबारायचा अभंग निवडला. आणि या अभंगामधून तुकोबाराय जीवनाची सार्थकता केव्हा होते हे प्रतिपादन करतात. म्हणून लक्षात ठेवा, अनादी काळापासून अविद्यारूपी लागलेली जीवाच्या पाठीमागे ही मायेची झोप अज्ञान घालवण्यासाठी आपल्याला ज्ञान भक्ती वैराग्य संपन्न असणाऱ्या महात्म्याचं जीवनाकडे लक्ष द्यावं लागत असतं, त्याच्या सहवासात जीवनामध्ये जावं लागत असतं. जोपर्यंत ज्ञान भक्ती वैराग्य संपन्न असणारा महात्म्याची कृपा आपल्यावर होत नाही तोपर्यंत आपल्या मनामधली द्वैत स्थिती भेद निघत नाही. लक्षात ठेवा. गटाराने गटाराकडे गेलं तर त्याला पावित्र्य मिळत नाही, पण ते गटार जर पवित्र गंगेत गेलं तर त्याला गंगेचं स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तसं आपण षडविकारानं भरलेलं जीवन आहे, हे आपल्याला विकाररहित बनवायचं असेल तर आपण संतांच्याच जीवनाकडे गेलं पाहिजे, साधूच्याच जीवनाकडे गेलं पाहिजे. साधू ज्यांनी अंतःकरणामधलं सगळं धुवून टाकलंय, चित्त जैसे गंगाजळ, तो साधू. संत जे पाण्यासारखे निर्मळ धारेने वाहतात, संत दमाने व्यवस्थित ढाळे ढाळे हळूहळू वचवच पाळणारे नाही महाराज, जे शांत राहतात ते संत. आणि साधू ज्यांनी 6 विकार धुतले, षडविकार रिपू केले, धुवून टाकले, तो साधू, तो भगवा धारण करतो. लक्षात ठेवा. भक्तीमध्ये निर्भयपणे रममान होतो तो भगवा घालतो महाराज. कारण या भगव्याची एवढी मोठी ताकद आहे की या भगव्याला कधी जाळल्या जात नाही. म्हणून तर भगव्याची समाधी होते. आणि महाराज सांगतात, राहिल्या त्या समाधी जगा माझी. त्या भगव्याचं एवढं महत्व आहे. म्हणून याचा उच्चांक गाठावा, याची भक्ती आपल्याला कळावी, ही निर्भयता आपल्यामध्ये प्राप्त व्हावी, याच्यासाठी आमचे वारकरी जरी पांढरा पोशाख अंगावर धारण करत असतील तरी वेळूच्या बांबूवरती लावणारी पताका मात्र भगव्या कलरची असते. काय असते? भगव्या कलरची असते. आणि म्हणून ही भक्ती जीवनामध्ये उतरण्यासाठी आपल्याला एका सद्गुरूची, एका संताची, एका महात्म्याची गरज असते. नाथ संप्रदायामध्ये जीवन जगत असताना ही नाथांची शक्ती, भगवान शिवाचं प्राप्त झालेलं ज्ञान जगामध्ये बहाल व्हावं, जगाला याचा सदुपयोग व्हावा म्हणून भगवान परमात्म्याने, कृष्ण परमात्म्याने या नारायणाला या मृत्यू लोकात अवतार घ्यायला लावला. आणि त्याचं परिपूर्णत्व आपण नवनाथ ग्रंथ वाचणारी माणसं आहोत महाराज. जिथे सगळे नाथ या नाशिवंत देहाचं हितार्थ कल्याण जे करून देतात त्यांना नाथ म्हणतात. जे अनाथांना सांभाळतात त्यांना नाथ म्हणतात. हो, म्हणून तर सांगतात, अनाथ जीवाचा तू काज कैवारी आणि ऐशी चराचरी ब्रिदावळी, कुणाला पंढरीनाथाला.
महाराज जसं म्हणतात ना, ज्याशी नाही पंख पाय तिने करावे ते काय, शुद्ध भाव धरोनी या पंढरपुराशी जाय. ज्याला कुणी नाही, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबाचा, आंधळ्या पांगळ्याचा आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबाचा, आंधळ्या पांगळ्याचा हे बसवाला विश्व तोची सर्व होय प्रसवला विश्व तोची, हे प्रसवला विश्व तोची सर्व होय प्रसवला विश्व तोची. हे घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचित, घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचित, घडीमोडी हेळा मात्रे. हे भव दुःख कोणारी, भव दुःख कोणा तुझा वाचोनी चिंता तुझा होची कृपा तुझा तोची कृपाळू दाता देवा तुझा, तोची कृपाळू दाता देवा तुझा. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबाचा. हे आंधळ्या पांगळ्याचा एक विठोब का, तो अनाथांना सांभाळणारा नाथ आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्याला पंढरीनाथ म्हणतात. सगळ्या गोष्टीचा उपभोग घेऊन जो त्याचा त्याग करतो आणि स्वस्वरूपाचे क्रम एक चित्त मत करून स्थिरता प्राप्त करून घेतो, त्याला निवृत्ती म्हणतात. वृत्तीभर आहे सगळं असतं. म्हणून महाराज सांगतात, हे पंढरीनाथ आमच्यावर कृपा करावी, त्याचा आशीर्वाद मिळावा. म्हणून नाथ या शब्दाचा अर्थ सांगितला तुम्हाला मी, की या नाशिवंताचं हितार्थ कल्याण करून देतात, सार्थक करून देतात. या सांभाळ. मला सांगा, चौरंगीनाथाची कथा तुम्हाला माहित आहे. शशाकर राजानं बायकोचं ऐकलं आणि कृष्णागाराचे हातपाय तोडले. आता तुंडा झालेला मुलगा, मला सांगा समाजाच्या काय कामाचा, काय कामाचा? ज्याला हातपाय नाही ते काहीच कामाचं नाही. मग गुरु गोरक्षनाथजीने मच्छिंद्रनाथचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या हाताला धरून कृष्णागाराकडे घेऊन शशागाराकडे घेऊन गेले आणि सांगितलं, महाराज गावाच्या चौकामध्ये चौरंगावरती ज्या मुलाचे हातपाय तोडलेत, तो मुलगा आम्हाला दान करा. त्या शशागाराने सांगितलं, काय साधू तुम्ही मूर्ख आहात, येडे बावळट झाले का काय? तुम्हाला काय करायचं त्या तुंड्या झालेल्या मुलाचं? तुमचं तुम्ही बघा ना, तुमचंच ठिकाणा नाही, त्याला घेऊन काय करणार आहे? लेकराचं करणं एवढं सोपं राहतंय का? असू द्या म्हणले महाराज, काही हरकत नाही, तुमच्या काही कामाचा राहिला नाही तो तसाही जाणार. ते म्हणले हे तसंही जाणारच आहे, मग इथं कुटाणा करण्यापेक्षा लागतोय ना घेऊन जा. त्याला उचललं महाराज, गोरक्षनाथजीने खांद्यावर घेतलं आणि मजल दर मजल करत बद्रिकाश्रमाला गेले. बद्रीनाथाचा आशीर्वाद घेतला, त्याचा भस्म त्याच्या शिरी लावला आणि गुफेमध्ये नेऊन तपश्चर्याला बसवला. डोक्यावरती एक शिळा बांधली आणि सांगितलं, ए बाळा, आता तुला मी भस्म कपाळा लावेल, कानामध्ये तुला उपदेश केलाय, त्या गुरुच्या असणाऱ्या नाम मंत्राचा जप करायचा आणि या शिळेकडे लक्ष द्यायचं. या शिळेवरून जर नजर हटली तर ही शिळा खाली पडेल आणि खाली पडली तर तुझा अंत होईल. ते म्हणलं, आत्ताच मरणाच्या दारातून आलोय, हातपाय तुटले, असह्य वेदना झाल्या, भगवंताकडे करुणा भाकत होतो, भळभळ रगत वाहत होतं, अंग कासावीस करीत होतं, डोळ्यातून गंगा यमुना धारा वाहत होत्या. महाराज, देवा कुठल्या जन्मामध्ये पाप केलंय मी, काय वाईट दुष्कृत्य कर्म घडलं असेल म्हणून माझे हातपाय तोडण्यात आले, अशी विनवणी देवाला करत होता. आणि आता मला जीवन भेटले चांगलं, तर मग कशाला? महाराज 12 वर्ष तपश्चर्या केली, अन्न पाण्याचं वर्ज केलं, बघितलं सुद्धा नाही महाराज.
त्या चामुंडेला सांगितलं तर रोज याला ताजा अन्न आणून ठेव. ढीग लागला, बघितलं नाही शिळेकडे. का? नजर हटीन दुर्घटना. लक्षात ठेवा. अपघात कशामुळे होता तो? अपघात दुर्लक्ष झाल्यामुळे, नजर हटल्यामुळेच. मग आपण नजर बाजूला करायची नाही. ड्रायव्हरचं काम राहतं ना ते. अजिबात नाही, लक्ष समोरच असावं. 12 वर्षाचं तपश्चर्या पूर्ण झाली आणि 12 वर्षाने गोरक्षनाथजी त्या ठिकाणी आले. मच्छिंद्रनाथ नाही आले बरं का, गोरक्षनाथजी आले. ते तिकडे त्रिविक्रम राजाच्या देहात संचार केला, त्याचं शिवालयात ठेवलं. ती कथा तिकडे झाली. याला तपश्चर्याला बसवल्यानंतर आणि 12 वर्षाच्या तपाचं तेज बघितलं, त्या नामचिंतनाचा परिणाम बघितला महाराज, की ज्याचे हातपाय तोडले होते त्याला हातपाय फुटले. हे कशाचं प्रतीक आहे महाराज? फक्त गुरुनं केलेल्या उपदेशाच्या त्या नामाचा परिणाम आहे. त्याला फुटली 2 पाने, हातपाय त्याला फुटले महाराज. मग ज्याला सगळ्यांनी टाकून दिलं, ज्याचे हातपाय तोडले बापानी आईच्या सांगण्यावरून सावत्र, त्याला आता कशाच्या कामात राहिला होता? त्याला नाथांनी या संप्रदायात आणलं, त्याला गुरु दीक्षा दिली, त्याला झोळी चिमटा कुबडी फावडी भगवा कपडा धारण करून डोक्याला कैपीन बांधली, त्याच्या कानामध्ये ब्रह्मनामाचा उपदेश केला आणि त्याचं नामकरण विधी केला. चौरंगवार बसून हात पाय तोडले. आता त्याचा पुनर्जन्म झाला म्हणून त्याला चौरंगीनाथ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल कृष्णागाराचा चौरंगी नाथ झाला आणि नाथ संप्रदायामध्ये प्रख्यात नाथजी होऊन गेला महाराज. ही फक्त गुरुची कृपा आहे. म्हणून कृपादान केले संती कल्पांती सरेना, ही गुरुची कृपा असावी. मग आपल्याही जीवनामध्ये असा आपल्या या असणाऱ्या षडविकाराचा रिपू व्हावा, अज्ञानी जीवाला ज्ञान मिळावं, भक्तीचं काहीतरी मार्ग मिळावा, हे असं वाटत असेल तर आपणही जीवनामध्ये गुरु केला पाहिजे. पण गुरु एकदाच करावा आणि चांगला करावा. फार महत्वाचं आहे बरं का. जसं आपल्याला जीवनामध्ये वाटतं माझ्या मुलीचं कल्याण व्हावं, तिला प्रपंचात कधी दुःख लागू नये, याच्यासाठी मुलगा चांगला बघावा लागतो का पैशावाला? कसा? तुमच्या पोरींचे लग्न नाही झाले, आता आमचं काही मागण पुढं फुपट उड, आमचेच नाही झाले तर आमच्या लेकरांचे का व्हायचे? काय करतात त्यासाठी? पैसा खर्च करतात, पण माणसं बघावे. बरीच लोक संपत्तीच्या पाठीमागे चालले. बंगला असावा, गाडी असावा, शेती असावा, पैसा असावा, पोरग दारू का प्यायना, काही उपयोग नाही. मला माझं पोरग शेतकरी असावं, कष्ट करणारा असावं, घाम गाळणारा असावं, पण व्यसनी नसावं. त्या पुरीचं जीवनाचं सोनं आहे. लक्षात ठेवा. पैशावाल्याला मुली देण्यापेक्षा शेतकऱ्याच्या पोराला द्या. अरे मरूस तर तुमची पोरगी बाबा कधी बघितलं तिच्या तोंडावर हसू दिसन, हसू. मोठ्याच्या घरात पुरी देतात आणि भेटायला गेलो तुम्हालाच बोलायची लाज भीती. ती किचन वाट्यातून बघती, बाबा आले का नो, शे म्हणतो मी पोरगी बाहेर का म्हणे ना का नो, ना मोठं लक्षण. मग लक्षात ठेवा माय बाबा, माणुसकी असावी जीवनामध्ये. आणि हे आपल्याला कळून घ्यायचं असेल तर आपल्याला कुणीतरी मार्गदर्शक असावा, आपल्या जीवनामध्ये गुरु असावा. म्हणून माझ्या ज्ञानोबारायांनी सुद्धा आधी गुरु केले, मग रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, मग निर्जीव भिंत चालवली, मग संस्कृत मधल्या गीतेवरती प्राकृत करून दाखवली, गुरुच्या कृपाशीर्वादाने मशीद नेवाशात बोलवली, गुरुच्या कृपेने मेलेला सच्चिदानंद जिवंत केला, त्याला ज्ञानेश्वरीचं लिखाण करायला लागलं. हे कशामुळे घडलं? फक्त गुरुप्रसादाने. म्हणून लक्षात ठेवा, जीवनात एकच गुरु करा, पण तो असा करा की कमीत कमी त्याचं नाव घेतल्यानंतर आपली छाती फुगली पाहिजे, फुटली नाही बरं का. बऱ्याच लोकांचं गुरुचं नाव घेतलं का माना खाली घालावं लागतं. तेव का तेव भामटा, चिचुक्यावर लाखानं कमीनारा. काय येडी लोक महाराज. चिचुके ओळखले नाही, फुटणे ओळखले नाही लोकांना, हरभरे बाबळीच पाला. आपल्या शेतात मरणाचं आहे ना महाराज, खाणं उकळून प्या. मग याच्यासाठी आपल्याला गुरु चांगला असा. म्हणून सांगतात पाणी पिना छान की आणि ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सांगतात, म्हणून जाणतेने गुरु भजीजे ते कृत कार्य होईजे, जैसे मुळे सिंचने सहजे शाखा पडले. आपलं परम भाग्य आहे की आपल्याला असले गुरु भेटलेत
की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपली कीर्ती राहणार आहे. असं आपलं गुरुस्थान आहे. नाश पाव अविनाशी आहे. अवीट गे माय विटेना, असं अवीट असणार आहे ज्याचा कधी वीट येणार नाही कधीच. कितीही तुम्ही गंगेचं पाणी पवित्र प्या, ते कधीच खराब वाटणार नाही, पावनच करणार आहे जीवनाला. म्हणून असा असणारा गुरु जीवनामध्ये प्राप्त व्हावा आणि भगवंताची भक्ती घडावी, म्हणजे आपल्या परमार्थाची सार्थकता होत असते. आणि म्हणून तुकोबारायाच्या जीवनामध्ये ते गुरु प्राप्त झाले. भक्ती करत असताना ती फळाला यावी आणि सच्चिदानंद बाबांची कृपा त्यांच्यावरती व्हावी. तो अनुग्रह झोपेत झाला. काय सापडविले वाटे जाता गंगा स्नान, आणि मस्तकी तो जाण ठेविला कर. मस्तकावर कर हात ठेवावा गुरुना, डोक्यावरती आशीर्वादाचा हात असावा आणि कानामध्ये ब्रह्मनामाचा उपदेश असावा. मन सांगतात करणी फुंकिली मंत्रावळी, त्याने अज्ञान दशा काजळी फिटली असे तात्काळ. त्या मच्छिंद्रनाथांनी 12 वर्ष त्या बद्रीवनामध्ये खडकावरती तपश्चर्या केली. जे बीज शक्तीची आकर्ण कोरिनेनं काही त्रिपुरारी भगवान शिव पार्वतीला उपदेश करत असताना त्या माशाच्या पोटात ब्रह्मतेजाच्या वीर्यामध्ये कवी नारायणानं संचार केला आणि त्याने ऐकलं, पण सांगितलं बाळा इथं त्याचा उपयोग होणार नाही, तुला गुरु करावा लागेल. 5 वर्षाचा मुलगा झाला, बापा संग मासे धरायला गेला आणि ते माशाचा जीव तडफड उडफड करणारा बघितलं. अरे भर पोटासाठी पहा एवढी आटाआटी, आपल्या भर पोटासाठी मुक्या चित्राबाचा बळी घ्यायचा आणि हे पोट भागायचं. धिक्क असो त्याचं जीवन, त्याचं पोटाची त्या खळगी भरवण्यासाठी. म्हणून ती धरलेली माशी पाण्यात सोडायला लागला. मला 5 वर्षाच्या पोळाला कळलं. 5 वर्षाच्या मुक्या चित्रावर दया करायची. कुणाला कळाले? कुणाला? आणि आता 35-40 वर्षाचे म्हणतात हा 2 पायाचं पाहिजे तर आमचा देव खुश. एक कान फडीत टाक म्हणतो देव कळण. कशाच रे हे? मी नवरात्रीमध्ये सांगितलं ना, हो मी बोललो महाराज. अरे जीवनामध्ये खऱ्या अर्थानं जर देव प्राप्त करून घ्यायचा असेल, देवाचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल, देव जागृत करायचा असेल, खऱ्या अर्थाने या हृदयरूपी मंदिरातला जो प्रगट करायचा असेल, तर या हृदयातल्या विकारांची तिलांजली द्या. आमच्या तुकोबारायाचा पश्चाभंग आहे. काम क्रोध बकरे मारा, काम क्रोध बकरे मारा, काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरे मारा, काम क्रोध बकरे मारा, काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा. तुझा रुखमाईच्या वरा, रुक्माईच्या वरा, रुखमाईच्या वरा. आमचा घालावा गोंधळ, घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, घालावा गोंधळ. स्पष्ट सांगितलं तुकोबारायांनी. खऱ्या अर्थाने तुम्हाला जर आमच्या भगवतीचा, भक्तीचा, शक्तीचा गोंधळ घालायचा असेल तर तुमच्या अंतकरणातले षडविकार, काम क्रोध विकार बकरे मारा, याची तिलांजली द्या रे. त्या मुख्या चित्राबानं पाप केलं काय कापायला, त्याच्यावर उठला का, त्याच्या मुठीवर पाणी टाकतो, त्याला मुठ घालून हा म्हणलं बरं का. कुणाला वाटण माझ्या मुठीवर लोकांनी सुरी टाकून मी मरण घ्यावं, वाटण का दादा? वाटण तुम्हाला वाटण का असं? आता त्याच्या नुसतं पाणी टाकलं डोक्यावर, ते तापलेलं डोकं असं मुंगी आलं म्हणून त्यानं मुठं हलिलं. लक्षात ठेवा महाराज, हे करू नका. त्या 5 वर्षाच्या मुलाला कळलं. बापाने कानफडे टाकली, पळत पळत गेला बद्रीवनात. 12 वर्ष तपस्या केली, हाडाची काळं झालं, नुसतं वारं भक्षण केलं. आणि मग तिथे बद्रीनाथ दत्त गुरु आले आणि आल्यानंतर त्यांनी बघितलं कुणीतरी ओमकाराचा ध्वनी आवाज येतोय महाराज. आणि त्या ओमकाराच्या ध्वनीने दत्त भगवंत पुढे गेले. बघितलं कुणीतरी बालक, 12-13 वर्षाचं बालक कुणीतरी तपश्चर्या करत आहे, साधना करत आहे. शरीर अस्तपंजर झालेलं आहे, नुसती हाडकं शिल्लक राहिली. जवळ गेले, त्याच्याकडे बघितलं, हाक मारली, डोळे उघडत नव्हते, उघडले. दत्तगुरूने त्याच्या डोक्यावरती हात ठेवला, कानामध्ये उपदेश केला, सांगितलं बाळ ज्याच्यासाठी तपश्चर्या करतो आता सांग मला बद्रीनाथ कुठे. त्याने सांगितलं गुरुजी देव नाही कुठं हे मला सांगा. जशी ती गवळण सांगते, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा, कान्हारे मनमोहन.
अव मी पाय कुठे ठेवू, जिकडे पावे तिकडे सर्व माय गोविंद. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. हे भरोनी उरला चरी, भरोनी उरला चराचरी. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. उरला चराचरी, भरोला चराचरी. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, नाना परी. देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचर. या चराचर सृष्टीमध्ये जो माझा भगवंत भरून उरलाय, लक्षात ठेवा. तसं तुकोबरायाच्या जीवनामध्ये प्राप्त. जसं औंढ्या नागनाथ क्षेत्र ठिकाणी भगवान परमात्म्याने नामदेवाला पाठवलं. नामदेवानं बघितलं एक असणारा वयोवृद्ध शरीर कुंपोत झालेला महात्मा आणि भगवान शिवाच्या लिंगावर पाय ठेवून बसलाय आणि याच्याकडे देवाने मला पाठवला. काय देवाला कळतंय का नाही, समजतंय का नाही. ज्याने शिवाच्या लिंगावर पाय दिलाय, ज्याला स्वतःचा पाय देवाच्या लिंगावरून काढून बाजूला, त्याला देव कळना आणि त्याच्याकडे जा म्हणले तुला कळेल, माझं अस्तित्व तुला समजेल. देव एवढाच आहे म्हणले. पण देवाने पाठवलं होतं, देवाचं सांगणं होतं. गेले जवळ न रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे. बाबा तुम्ही देवाच्या पिंडीवर पाय दिलाय. हो बाळा मी पाय दिलाय, पण काय करू वयानुसार पाय उचलत नाही. मग एक काम कर ना, तू उचलून ठेव. उचलला, दुसरीकडे ठेवलं, पाय उचलला, जमिनीवर टेकायच्या आतमध्ये शिवलिंग निर्माण झालं महाराज. मग त्याचा असणारा भ्रम गेला, त्यांना क्षरण गेला. त्यांच्याकडून गुरु उपदेश घेतला. पंढरपूरला आला, कुत्र्यातला देव कळाला, पोळी घेऊन पळाला. देवा कोरडी खाऊ नको, तूप घे रे. ही गुरुची कृपा आहे महाराज. म्हणून सांगतात गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव नाही तुझा त्रैलोकी, स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये गुरुशिवाय दुसरा सारखा देव नाही महाराज. म्हणून त्या गुरुची कृपा आपल्यावर हवी, पण गुरु सारखा असावा. मांजरी सारखा गुरगुर करणारा नसावा. आताच्या गुरूंना असं वाटतं आम्हाला येतं ते शिष्यांना येऊ, त्यांनी सतत मग हेच पाय धुतले पाहिजे. पण लक्षात ठेवा, शिष्य मोठा झाला तर गुरुचं नाव मोठं होत असतंय, गुरु मोठा होत असतोय. आणि म्हणून अशी बाबाजी चैतन्याची झोपेमध्ये तुकोबरायला अनुग्रह प्राप्त झाला. डोक्यावरती हात ठेवला आणि रामकृष्ण हरी मंत्राचा उपदेश कानामध्ये केला. आणि जसा उपदेश तुकोबरायला झाला आणि जसे तुकोबराय त्या अज्ञानाच्या झोपेमधून ज्ञानरूपी प्रकाशाकडे बघितलं आणि जिकडे तिकडे उजेड झाल्यावर तुकोबरायला जीवनाचा अर्थ कळाला. आणि अर्थ कळाल्यानंतर त्या जीवनाचा परिपाठ तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात मांडला. जन्मालो त्याचे, 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 जन्मालो त्याचे. जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे. जन्मालो त्याचे, 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 जन्मालो त्याचे. जन्मालो
जीवनावरती गुरुचा आशीर्वाद लागला, संतांची कृपा झाली. म्हणून तुकोबाराय सांगतात खऱ्या अर्थानं आज माझ्या गुरुची कृपा झाली आणि माझ्या जन्माचं साचं फळ झालं. जसं महाराज सांगतात ना, साच आणि मितुले, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच असावं, मवाळ असावं, मितलं असावं, गोड असावं. ते शब्द अमृतासारखे लागतात. ते साच मवाळ नसले, गोड नसले, मग कसे लागतात? म्हणून महाराज सांगतात की आज माझ्या गुरुची कृपा माझ्यावरती झाली आणि खऱ्या अर्थानं आज या जीवनाचं सार्थक झालं. म्हणून जन्माला मी आलो याचा आज सार झाला. खऱ्या अर्थानं मला माणूस मी झालो जन्माला. म्हणून जन्मा आलो त्याचे, त्या जन्माचं सार्थक झालं, दुसऱ्या नाही. या जन्माचं दुसऱ्या नाही बरं का. जसं महाराज सांगतात जे काही आपल्याला करायचं असेल ते मनुष्य जन्मामध्येच करता येतं, दुसऱ्या जन्मात करता येत नाही. काय येतं? पुण्य कमवायचंय मनुष्य जन्मामध्ये, दान करायचंय मनुष्य जन्मामध्ये, वारी करायची मनुष्य जन्मामध्ये, सुखदुःखाची देवाणघेवाण करायची मनुष्य जन्मामध्ये, पाप पुण्याचा चढ उतार भोगायचा आहे मनुष्य जन्मामध्ये. म्हणून महाराज सांगतात जन्मा आलो त्याचे, त्या जन्माचं आजी फळ झाले, आज साचं फळ झालं त्या जन्माचं. मी ज्या युनीमध्ये जन्म घेतला मनुष्य युनीमध्ये, म्हणून जन्मा आलो त्याची आज फळ झालं. कशामुळे साचं झालं तुमचं? कशामुळे तुमचा जीवनाचा सार झाला? कशामुळे तुमचा जीवन सार्थकी झालंय? याचं कारण तुकोबाराय दुसऱ्या चरणाचं. तुम्ही सांभाळिले सती, तुम्ही सांभाळिले सती, तुम्ही सांभाळिले सती, तुम्ही सांभाळिले सती. कशामुळे माझ्या जीवनाचं सार्थक झालं असेल? कशामुळे मी माणूस म्हणून जीवन जगत असेल?
मला ही माणुसकी हा धर्म कशामुळे कळाला असेल तर इथे एकच कारण सांगितलं, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही संतांनी माझा सांभाळ केला. आपल्याला एवढा मोठा आनंदाचा सोहळा, या नामसप्ताह सोहळ्याचं एवढं मोठं वैभव उभा करण्याची ताकद, शक्ती, बुद्धी, आशीर्वाद कोणी दिला? तुम्ही संत महात्म्यांनी दिला. आपल्याला त्या संतांचं एकदा आनंदाने भजन करायचंय, नामस्मरण करायचंय. लक्ष सगळ्यांनी करायचं बरं का. तोंडाने देवाचं नाव घ्यायचं आणि हाताने टाळी वाजायचे बरं का. सगळे तयार आहे ना गडी माणसं? ज्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण हा नामसप्ताह करत आहोत, ज्यांनी आपला सांभाळ केलाय, ज्यांच्यामुळे आपण एवढे निर्भयपणे इथे बसून कीर्तन ऐकतो, ज्यांनी आपल्या कष्टाला बळ दिलंय, यश दिलंय, ज्यांनी आपली लक्ष्मीचा आनंद, पैसा आपल्या घरामध्ये वास करण्याची ताकद ज्यांच्यामुळे मिळाली, ही शक्ती, बुद्धी, सत्कर्माची, या नामचिंतनाची ज्यांच्या आशीर्वादाने मिळाली, त्या संतांचं आपल्याला भजन करायचं. त्यामुळे सगळ्यांनी करायचं. कुचारपणा कोणी करायचा आणि आनंदात करायचं बरं का. करायचं का नाही? सगळ्यांनी सुंदर त्या संतांचं नामस्मरण करायचं. कुणाच्या आशीर्वादाने, कोणत्या संतांनी आपला सांभाळ केला, त्या संतांचं भजन करायचं. जय बोला गंगागिरी बाबा की जय बोला. जय बोला. हे जय बोला गंगागिरी बाबा की जय. टाळकरी. जय बोला गंगागिरी बाबा जय बोला. गंगागिरी बाबा की जय बोला. गंगागिरी बाबा की जय बोला. नारायणगिरी बाबा की जय बोला. गंगागिरी बाबा की जय बोला. नारायणगिरी बाबा की जय बोला. बोला गंगागिरी बाबा की जय बोला. जय 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 बोला नारायणगिरी बाबा जय बोला. गंगागिरी बाबा की जय. टाळी वाजवा. गंगागिरी बाबा की जय बोला. गंगागिरी बाबा की जय बोला. टाळकरी. गंगागिरी बाबा की जय बोला. जय बोला गंगागिरी बाबा की जय बोला. जय बोला नारायणगिरी बाबा की जय बोला. जय बोला रामगिरी बाबा की जय बोला. जय बोला नारायणगिरी बाबा की जय बोला. गंगागिरी 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 बाबा की जय बोला. नारायणगिरी बाबा की जय बोला. नारायणगिरी बाबा की जय बोला. जय बोला रामगिरी बाबा की जय बोला. जय बोला नारायणगिरी बाबा की जय बोला. जय बोला गंगागिरी बाबा की जय बोला. जय बोला नारायणगिरी बाबा की जय बोला. सद्गुरू गंगागिरी बाबा की. तुम्ही सांभाळिले, त्या संतांनी आपला सांभाळ केला, त्याचा परिणाम काय झाला? तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. भय म्हणजे भीती गेली. आम्हाला आता आम्ही भेट नाही महाराज कशाला. महाराज सांगतात भय, भीती निघून गेली. भय निरसली खंती. खंती म्हणजे अवघी चिंता वारली. आमची चिंता दूर झाली. आता चिंता राहिली नाही. सगळ्यात जास्त माणसाच्या जीवनाचा घात चिंतेने होतो. हो, माणूस खसल्या जातो चिंतेने. टेन्शन, डोक्याला विचार. मी एकदा झोपलो निवांत असं दुपारच्या पारी, आणि झोपात मला स्वप्न पडलं, आणि स्वप्नात मीच मेलो. माझ्या स्वप्नात मीच मेलो. मी मेलो. मग महाराज लोक आले, आमचे दादा महाराज तर हरण शालन फुलन घेऊन आले. ते लांबूनच रडायला लागले. ते म्हणले बाबा उडीसाला संगत होतो, आता कुठं जायचं? म्हणलं मी वैकुंठाला, तुम्ही खाली. दुसरं सगळी माणसं आले. असं खड्ड खांदलं जी शिपीनं, मस्त पिकीत गादी तयार केली, भस्म बिस्म टाकलाय, ते आसन, ती देवळी, ते कमंडलून पाणी, आणि असे आलेले हे सगळे तुमचे लाडगावची मंडळी रडायला लागली. आमचे तिकडले रडायला लागले. मोठमोठ्याने आरडा ओरडा चाललाय. साधू लोक समाधीची तयारी चालू आहे. कुणी मला आंघोळ घालतंय, आणि याच्यामध्ये मीच रडायला लागलो. आणि उठून बघितलं, दोन दोन अश्रुधारा. मी
मी मेलो, मीच म्हणायला लागलो ना महाराज. काही खरं होतं काय महाराज? स्वप्नीचे चैले जाईला या ते स्वप्नातलं होतं ते अस्तित्वात मला खरं वाटलं. त्याचं टेन्शन माझ्या डोक्याला आलं. मी 2 दिवस जेवलो नाही, उपाशीच. आई म्हणली काय झालं? मेलं मी काल दुपारा मेलो होतो. याचं टेन्शन मला आलंय म्हणली. ती म्हणली महाराज स्वप्नातलं कुठं खरं असतंय का? मग त्यांनी 2 दिवस म्हणून लक्षात अशी चिंता करायची नाही महाराज. काय होईल माझं, आपलं चाल लक्षात ठेवा. म्हणून महाराज सांगतात या संतांनी माझा सांभाळ केला आणि त्या सांभाळाचा, त्या आशीर्वादाचा, त्या कृपेचा माझ्यावरती असा परिणाम झाला की मला भीती वाटत होती. माझ्या जीवनातली भीती निघून गेली. मी चिंता करत होतो, चिंताही निघून गेली आणि माझं जीवन आता शांत स्वरूपाला प्राप्त झालंय. 3रं चरण. कृतकृत्य झालं, कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, झाले कृत्य झालो, कृतकृत्य 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 झालो. इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. तुम्ही जावा हरी हरी संती, तुम्ही जावा दिले 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 संती. कृतकृत्य झालो. इच्छा आता सगळे कृतकृत्य झाले. तुमची इच्छा होती ती देवानी पूर्ण केली. संतांच्या कृपेनं तुमची इच्छा सगळ्यांनी पूर्ण केली. देवानी ती इच्छा पूर्ण झाली. आपला वेळ समाप्त होत आला. म्हणून सगळ्यांनी सुंदर असं देवाचं भजन करायचं आहे आणि आपल्याला समोर पुढे जावे. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 पंढरीनाथ भगवान की गणेश्वर महाराज की जय गंगागिरी महाराज की सियावर रामचंद्र भगवान की जगदम्बा माते की शिव हर 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 कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती मी आता समाधानी झालो कशामुळे ज्याची मला भीती वाटत होती हां इथे बस 2 मिनटं दिदी हां 1-2 मिनटं बस ज्याची मला भीती वाटत होती आता मी त्याला घाबरत नाही माणूस जीवनात कशाला भीत नाही मग कशाला भीतो मरह बोल न सहाती मरणाला भीतो कशालाच भीत नाही पण मरणाला भिल्याशिवाय राहत नाही आणि ते मरण आता मला काही करू शकत नाही त्या काळावर मी विजय मिळवला अभंगाचं शेवटचं तुका माने काळ तुका माने काळ तुका माने काळ तुका माने काळ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ तुका माने काळ तुका माने काळ तुका माने काळ तुका माने काळ तुका म्हणे तुका म्हणे आता करो नाशके बळ आता करो नाशके बळ तुम्ही सांभाळेले संगती तुम्ही सांभाळेले संगती आता ना करू शके बळ आता ना करू शके बळ तुम्ही सांभाळिले संगती तुम्ही सांभाळिले बयसर लेखाते बयसा लेखाते तुम्ही सांभाळलेले संगती तुम्ही सांभाळलेले संगती भय निरसली
दा प ग रे सा म प द नि 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 सा ग रे सा नि सा रे सा नि सा नि सा सा नि दा प द नि दा प प द दा प ग प प सा रे ग सा नि दा प ग रे सा म प द नि 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 सा 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 ए भवानी रो सोनी कांते जो काळ आमच्यावर चाल करून येत होता, जो काळ त्याची आम्हाला भीती दाखवत होता, तो काळ आता आम्हाला काही करू शकत नाही का? मला सांगतात काळ गुलाम सलाम करी तो कया घरी राबत असे. तो काळ आता दास्यत्व भक्ती संतांच्या घरी करतो आणि तो दास ज्यांच्या दारात झाला त्या संतांनी माझ्यावर कृपा केली. लक्षात ठेवा. जिथे हा काळ नोकरी करतोय, कामगार म्हणून जिथे राबतोय, त्याचा तो मालक आमचे संत आहेत. म्हणून आता तो आमच्यावर बळ करू शकत नाही, कारण आम्ही हा काळ जिथे नोकरी करतोय त्या मालकाने आमचा सांभाळ केलाय. म्हणून तुकोबरादा तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. कशामुळे तो बळ करणार नाही, कशामुळे त्याची तो चाल दाखवणार नाही, तर तुम्ही सांभाळले संती. तुम्ही संतांनी माझा सांभाळ केला म्हणून आम्ही काळावरती, काळ म्हणजे अज्ञान, या अज्ञानावरती आम्ही विजय मिळवला. आम्हाला ज्ञान करून घेतलं आणि आता परत आम्ही अज्ञानात जाणार नाहीत. काय परत आम्ही तिकडे जाणार, एकदा आता आम्ही परमार्थात आलो, आता परत आम्ही त्या वाटेला जाणार नाहीत दुःखाच्या. आम्हाला सुखाची प्राप्ती झाली, आम्ही दुःखाकडे जाणार नाही. लक्षात ठेवा. आता बघा आपलं वय होत गेलं, आपल्या मसनी गवऱ्या गेल्या तरी आपल्याला महाराज लोक माळा घाला तरी आपल्याला माळ घालाय सुधरत नाही. काय आपल्या पोरांना लागून पुरी देणं. लक्षात ठेवा महाराज, एवढी एवढी छोटीशी मुलगी आत्ता प्रणवी दिदी आहे ना, बरोबर नाव ना तिचं, मला काही लक्षात राहिलं नाही. खऱ्या अर्थानं महाराज एवढ्या मुलीला कळालं की माझ्या या पवित्र गंगेच्या काठावर वसलेल्या गावाला ज्या संतांचा, ज्या साधूंचा आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादाची ताकद, त्या नामचिंतनाचं महत्व, त्या भक्तीचं महत्व आणि खऱ्या अर्थानं आपल्या आईवडिलाच्या आशीर्वादाचं फळ तिला कळलं, कष्टाचं. आणि म्हणून ती मुलगी आज डेअरिंग होऊन स्टेजवर आली, बाबा मला माळ घालायची. टाळे वाजवा रे. अरे हाही आनंद वाटत नाही तुम्हाला? आज एक आपल्या गावातली कन्या खऱ्या अर्थानं तिने तिच्या जीवनाचं सार्थक करून घेतलं की आज ती माळकरी झाली. नका का कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य होईना, पण माळकरी झाली. माळकरी सोपे समजू नका मला. आम्ही माळकरी झालो म्हणून कीर्तनकाराला महत्व आहे. मला दाखवा एखादा कीर्तनकार बिगर माळीचा. तुला कीर्तन करायचंय, कथा करायची, या व्यासपीठावर यायचंय, गायन करायचंय, पखवाद वाजायचंय, तुला परमार्थ करायचा आहे, तुला गळ्यात अदुगर माळ घालावा लागतो.
या माळीचा अंगीकार माझ्या पांडुरंगानं केला. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. लक्षात ठेवा, अशी पवित्र दीदीनं घातली. भगवंता तिचं कल्याण करो, आई वडिलाचा आशीर्वाद आहे तिला असो. म्हणून आपल्याही जीवनाचं सार्थ करून घ्यावे. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी, गुरु करावा, एकादशीचं व्रत करावं, आपल्या जीवनामध्ये परमार्थ करावा. अज्ञानाला थारा देऊ नका, ज्ञान घेत चला. हा, म्हणून महाराज सांगतात की जीवनामध्ये ज्याला ज्याला त्याचं ज्ञान झालं ती माणसं वाईट मार्गाला जात नाहीत. म्हणून आपल्या आईवडिलाच्या कष्टाचं ज्या ज्ञान झालं त्या मुलीनं, त्या मुलानं या समाजात कधीच आपल्या आईवडिलाची मान खाली जाईन असं वर्तणूक केलं नाही. जिला त्याचं ज्ञान नाही, अक्कल नाही राहिली, ती मग पळून जाते. पण लक्षात ठेवा दिदे, ताईडे, ऐक माझं, ऐक. ज्या आईनं रक्ताचं दूध केलं आणि ज्या बापाने हाडाची काढ तुमच्यासाठी केली रे, या समाजात फाटकी कपडे घालून हिंडली पण आपल्या इज्जतीला डाग लागू दिला नाही. तायडे, तू लई मोठी होय, लई मोठा ऑफिसर बनव, लई मोठ्या पदवीवर जाय, पण लक्षात ठेव ज्या बापाच्या आणि ज्या आईच्या कष्टामुळे आशीर्वादामुळे झालीस ना, त्यांना या समाजात मान खाली घालायला कधीच लावू नकोस. तरच खऱ्या अर्थानं तू आमच्या संताची कन्या शोभली जाते, तरच तू खऱ्या अर्थाने या भूमीची मुलगी मानल्या जाते. आणि तरच त्याच मुलीला, त्या कन्याला आमचे तुकोबाराय म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरी का. आई वडिलाचं नाव घालणारी, आई वडिलाला नावं ठेवणारी, आई वडिलाला शिव्या देणारी अजिबात नाही. ज्यांनी आई वडिलाला घरातून बाहेर काढलं असेल आणि लई परमार्थाचा देखावा करीत असतील, अजिबात नाही. शून्य पुण्य पदरात तुमच्या. लक्षात ठेवा. म्हणून आई वडिलाची सेवा करावी, भक्ती करावी देवाधर्माची. एवढंच तुम्हाला सांगायचंय. महाराष्ट्रभर फिरत असताना महाराज आपल्याला माहित आहे, शास्त्र, पुराण, वेद, शास्त्र सगळं प्रणिपात. अरे ब्रह्मदेवानं वेद सुरू करायचे होते तर अगोदर मातृदेव भव म्हटला, पितृदेव भव म्हटला. आई वडिलाचं महत्व कमी आहे का. हे आई वडिलाच्या सेवेमुळे 28 युगामध्ये पांडुरंग परमात्मा विटेवर पंढरपूरमध्ये उभा राहिला. कमी आहे काय पुण्य. ते आई वडिलाच्या शापामुळे देव जन्माला आला. राजा दशरथाच्या कुळात पण एकही मरताना संग नव्हता. 4 मुलं झाली, सगळी निघून गेली. राम मूत्र पुत्र करून राजा मेला. ही आई वडिलाचा शाप आहे महाराज. म्हणून लक्षात ठेवा माय बापा, नुसते माय बापे केवळ काशीन न जावे तीर्थाशी असं म्हणू नये. आई ती आईच असते, नसते सांभाळणारी दाई. अरे दुधासारखी स्वतःला जाळून घेते आणि तिच्या साईची येते चव, तिलाच म्हणतात आई. जीवन झिजवतात रे माय बाप, पण तुम्हाला त्या कष्टाचं महत्व कळत नाही. कसे असू द्या, बडबड करणार असू द्या, कसे असू द्या, पण ते आपले माय बाप आहेत. आई वडिलाची सेवा करावी, हीच ईश्वर सेवा आहे. आणि हे महत्व कळून घ्यायचं असेल. मी संन्यास घेतला, मला 12 वर्ष झाले. 13 वर्षात मी माझं संन्यास जीवन झाले. आणि 12 वर्ष नाथ संप्रदायाचा, या भगव्याचा, या वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन करून अनुभव घेतला. आणि नंतर मी माझ्या कानचिरा हा विधी नाथ संप्रदायात होतो. बाकीच्या आखाड्यामध्ये होत नाही, फक्त नाथ संप्रदायामध्ये जो संन्यास दीक्षा घेतो त्याची होतं. बाबांची त्यांच्या परंपरेमध्ये बीज हवन होतं. हे जरा अवघड असतं. पण लक्षात ठेवा, माझ्या गुरुला दीक्षा घेताना सांगितलं, जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत जन्मभूमी सोडित नाही. ज्या दिवशी आई वडील जाते त्यावेळेस मला कोणत्याही आश्रमावर ठेवा, मला काही अडचण नाही. म्हणून मायबापू आता आपल्या गावातली असणारी विकी दादा, ऋतिक दादा, आमचे सतीश भाऊ आश्रमावर आलेली आहेत. तुम्ही एकदा तरुण मंडळी, गावातल्या मंडळीने कधीतरी एकदा या मढीला गरिबाच्या आश्रमाला तुमचे पाय लागू द्या. झालाच झाला सोन्याचा कळस. तुम्ही सोन्यासारखी माणसं आहेत, सोन्याच्या भूमीतले. म्हणून तर आपल्या गावाचं नाव लाडकं गाव आहे बाबांचं, प्रेमाचं. असू द्या. म्हणून सर्व या ठिकाणी या अभंगावरती चिंतन करण्यामध्ये, बोलण्यामध्ये एखादा वेडावाकडा चुकीचा शब्द कुणाच्या मनाला ठसन रुजन वाईट वाटण असा गेला असेल तर तुम्ही संत माय बाप कृपावंत आहात, उदारांत करण्याने क्षमा करा. चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूचं आहे, माझ्या जन्मदात्या मायबापांचं पुण्य आहे, माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांचा आशीर्वाद आहे, माझ्या गुरु गोरक्षनाथजीचं दिलेलं हे ज्ञान आहे, माझ्या जगदंबेने केलेली ही कृपा आहे महाराज. परमार्थ करत असताना बरीच लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. अरे संन्याशी झाला तर आंबाबाईची सेवा करतो. बरीच लोक म्हणतात आम्ही आंबाबाईची सेवा करतो. पण लक्षात ठेवा, या दोन्हीचंही मूळ माझ्या भगवान शिवापाशी उत्पन्न झालेलं आहे.
नाथांना शाबरी विद्या निर्माण करायची होती त्यावेळेस या जगदंबेचा आशीर्वाद घेतला आणि शाबरी विद्या निर्माण केली. त्या भगवतीचा आशीर्वाद आहे. आई आहे, जननी आहे, म्हणून तिला नाथ संप्रदायामध्ये उदयनाथ म्हणतात. उदय म्हणजे प्रगट करणे. जसं म्हणतात ना, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. जसं प्रगट केलं माझ्या ज्ञानोबारायांनी हे असणारं गुपित दडलेलं ज्ञान, तसं ही भगवतीने सुद्धा ही भक्ती प्रगट केली जगामध्ये, म्हणून तिला उदयनाथ म्हणतात. मला जगदंबा आहे, ती परंबा आहे, अंबिका आहे. तिची सेवा करा आणि आशीर्वाद घ्यावा. म्हणून त्या भगवतीच्या आशीर्वादानं या भंगावरती जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. या भंगावर चिंतन केलं. एखादा चुकीचा वेडा वाकडा तुमच्या मनाला ठसन रुजन वाईट असेल, शब्द गेला असेल तर मला क्षमा करा. चांगला असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे, माझ्या वारकरी परंपरेचं, नाथ परंपरेचं आहे. तुम्ही सर्व उत्कृष्ट, सर्वांनी मला सुंदर साथ दिली. सर्व गायनाचार्य, मृदुंगाचार्य, खऱ्या अर्थानं सिस्टीमवाले दादा, तुमच्यामुळे महाराजांना एवढं म्हणायला आनंद वाटला बरं का. त्यांच्यासाठी टाळी वाजव. आम्हाला जोश येतो, ताकद येते. यांनी वाजावं पण त्याला सिस्टीमनं आवाज दिला पाहिजे. तो महाराज लय आरडत येतो, पखवादे लय वाजित येतो, सिस्टीम कोण होती म्हणजे. तुमचे आभार आहेत आणि प्रत्येक महाराजांना आशीष देत जा बरं का. हा, नाही तर मी राखीवाला महाराज आहे, माझ्या काय नाही दिला गेला. असू द्या, चांगलं आहे तुमचं, भगवंत आहे. बाबाजींचे तुम्हाला आशीर्वाद आहेत, विनेकरी बाबा आहेत सुंदर. सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. आमचे हरिभक्तपरायण आदरणीय महिना वारकरी पांडुरंगाचे आमचे दादा महाराज उडीसाला आमचे, आणि त्यांची परिचय झाला चैतन्य भारती बाबाजींच्या सहवासामध्ये. गोपालगिरी बाबांसंगी मी जाण्याचा योग आला. महिन्याला पंढरपूरची वारी करतात महाराज. सोपं आहे का? आपल्याला वर्षातली व्हाय ना हो, वर्षातली वारी, पण वारकरी जीवन आहे. खऱ्या अर्थानं आशीर्वाद आहे. आपला प्रपंचामध्ये करून परमार्थाची साध्य करतात. त्यांच्या घरी मला जाण्याचा योग आणि वारकऱ्याच्या दारातला प्रसाद खाण्याचं भाग्य माझ्या जीवनात लागलं. असू द्या, ते या ठिकाणी मला फोन केला, उपस्थित राहिले, त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. जाता जाता एकच सांगणार, महाराष्ट्रभर फिरत असताना, संप्रदायामध्ये कीर्तन कथा करत असताना, आपले महाराष्ट्राची असणारी गौमाता, तिची सेवा करावी, तिचं रक्षण करावं, पालन करावं. तिला दारात मरू द्या आणि खड्डं खादून पुरा महाराज. तिचा 10वा 13वा करायची गरज लागत नाही, तरी आशीर्वाद आपल्या परिवाराला दिल्याशिवाय राहायची नाही. पण लक्षात ठेवा मायबापा हो, 2-5 रुपयासाठी तिला आपण एखाद्या कसायाला विकून कापायला विकल्यानंतर तिचा आत्मा तळतळेल, आणि तळतळलेल्या आत्म्यानं, तरफड उरफड केलेल्या आत्म्यानं शाप दिला, तो आपल्याला लागल्याशिवाय राहत नाही. हो, नुसती गो हत्या बंद झाली पाहिजे असं म्हणून चालत नाही. गायी विकणारे आपलेच आहेत, आपणच आहोत, याच महाराष्ट्रातली माणसं आहेत. इकडं म्हणायचं गो हत्या बंद झाली पाहिजे आणि तिकडे आपणच करायचं ते कार्य. जमत नाही महाराज. महाराज 33 कोटी देवजीच्या शरीरात वावरतात. अरे बापाच्या पिंडाला काकस्पर्श नाही झाला तर गाईच्या मुखात देतात. आता ते काकस्पर्श होणं होई एक कथा वेगळी आहे, ती गरुड पुराणात वाचा, तुम्हाला कळेल. म्हणून मायबाप हो, तुम्हाला विनंती आहे की ज्या गोमातेनं जिवंतपणे आपला परिवार सांभाळला आणि मेल्यानंतर आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव झाली आणि स्वतःचं चांबडं या पखवाजाला दिलं, आणि या पखवाजाच्या बोलातून श्रीराज्यामध्ये मायेमध्ये गुफलेला मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना मायभूमीत आणला आणि त्या सावरगावला नेऊन बसला. या गाईच्या चांबड्याची किंमत आहे, हे तिचा आशीर्वाद आहे महाराज. हो, जिने मेल्यानंतर संप्रदायाला दान केलं आपलं चांबडं. आपण करतो का मेल्यावर? कोण कोण करतं बरं? तुमचे अवयव दान. नाही महाराज, पण लक्षात ही गाई आहे महाराज. म्हणून मायबापा गो हत्या बंद करा, तिचा सांभाळ करा. घरामध्ये अपवित्रता निर्माण झाली तर गाईचं गोमूत्र शिंपल्या जातं, शिंपडल्या पवित्रता निर्माण होते. एवढी गोमित्रात ताकद आहे. अरे नित्यानं तिचं जर गोमित्र पिला तर तुमच्या शरीरातले अनेक प्रकारचे रोग निघून जातात. म्हणून अशा गोमातेची सेवा करावी. आणि महाराष्ट्रभर सेवा करत असताना गुरु गोरक्षनाथजीच्या आशीर्वादानं आणि बाबाजींच्या आशीर्वादानं त्या गोमातेच्या शेणापासून आम्ही सुंदर, मी मागही तुम्हाला सांगितलं, आताही सडाचे कीर्तन कराय. ज्यांनी मला संन्यास दिला, ज्यांच्याकडे मी शिक्षण घेतलं, तेही ब्रह्मचारी आमचे ज्ञानेश्वर मौली कराळे, करंजी घाट, गव्हाणे बाबा समाधी संस्थान.
असू द्या. धन्यवाद महाराज. असंच तुमचा कंठ खोलत जावं एवढीच जगदंबेच्या चरणी, भगवंताच्या सद्गुरू गंगागिरी बाबाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि स्वयंपाक आवरलेला आहे, सर्वांनी प्रसाद घेऊन जावा अशी सर्वांना मी विनंती करतो. पुनश्च एकदा